समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा नमो तुषे। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करेगा। पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा। काय भूमीने सावरीला दिला आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन। या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा, सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत। काही न करावे लागत तम नासण्यार विषे, तम जो जो भेटण्या येई तो तेथ प्रकाश होई। अंधारात वावघे जाई त्याचे तमाचे नारायणा, पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा। आपुला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी, काही असो आता तरी चिंतारहित मजला करी। दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे, तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात। अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा। एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय। बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचितो। परी घडले अघटित कोठे न लागले त्याप्रद, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले। सोपान साह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास। पाय भूमीस लागता क्षणी तो न दिसला मज लागुणी, हे वृत्त ऐकुणी लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थ ना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक बाई रजपुताची जयपुराहुनी आली साची, बाधा होती भूताची तया अवले कारणे। तेसे जयपूर ग्रामाला दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय। या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांशी घेऊन, रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा। प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनाचा तो समुदाय भला तो नमसी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दीती यत्किंचित। म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत। तोच खांब कोसळला तिच्या शरीरी पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण। ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली ये धवा। 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुणी, पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले। ही लोबो डॉक्टरीण शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची। तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणे ना लागला मार इला कोठेच। हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे। आश्चर्य वाटले लोकांना प्राणबाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव। खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने। बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा। ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो। तोही गोल थोर होता परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला। पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी। एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने। भूक लागली मला देखा अन्न काही देता का,
ऐसे म्हणून मारिले हाका रामचंद्र पाटला ते पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला निरखून पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी स्वामी गजानन निश्चयसी ऐसे त्याला वाटले गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात पाठ दिला बसण्याप्रत पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून कर्जाची ना चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई कशाचेही कधी काही कमी नाही पडणार आन ताट वाढून सुग्रास देई भोजन मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी पूजा अन्न दक्षिणा याचिकांसी दिल्या जाणं ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाणी 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा तरी गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापाशी ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येत हे सांप्रत तुझी कांता आजारी वरचेवरी पडते तरी तीही होईल बापावरी ही दक्षिणा दिल्याने बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटूकभूत याची न बाधा होई त्यासी का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा द्वेषी मन असू नये सन्नितीला सोडू नये राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या नादी जाण कदापि हे लागू नये ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको आय पाहून खर्च करी दंभाचार कधीनवरी साधू संत येता घरी विनमुक्त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा हो तसे बापासाचा संतचरणी प्रेमाधरी आपुल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा कोप असावा बाह्यातकारी दया असावी अंतरी जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला पाहता पाहता पहा झाला दिसेनासा रस्त्यात पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार हा गोसावी कोणी इतर नसावाईसे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी श्री गजानन चरित्र तारक असून परमपवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्हा ऐका वेळ उगा दबडू नका पूर्ण व्हावे सावधान प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरूंचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची कथा द्वितीय अध्यायात येण्यापरी आहे सत्य गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली तेथ पासोनी भली शेगावाचे मठात जानराव देशमुखाचे खंडांतर टाळिले साचे देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही जानकी रामे दिला नाही विस्तवचिल मी कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून होते 2 कान्होले उतरंडीसी ठेविलेले तेच समर्थे मागितले खाया चंदोमुखिनासी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांनी पूजा केली गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे हे कळले बंकटलाला तो पिंपळ गावास गेला महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे
समर्थांसी आणिले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरता नेल्या पुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत पडू लागले असती सत्य. जीवा पुला घेऊनी बाधा गांधील माशांची. महाराजान झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसे हितगुज केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भीतरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली. हमेशा होई बोलचाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार दावूनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सुत खंडू कडताजी पाटला प्रथ. आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. आईशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात. अर्ध दिधला सरकारात. महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनं छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला. गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसलाश्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊनमान अडगावासी. येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वराच्या सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावी या स्थला. वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चुलालाची कथा द्वादशाध्यायीसाची. मूर्ती निरच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी. वठलेली या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केलासे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा. हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडुतात्यासी भाग्याले भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराच्या हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण करा या कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ईशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी. जाता अनिवारिले त्यासी येवोनिया स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. खबराच्या भाजी भाकरीला ग्रहण गेले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा.
ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथासुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतीसी भाणामतीन मानिसाची भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथाबाईजा माळणीची 18व्या माजीसाची कवर डॉक्टरच्या फोडाची कथा याच ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकांना. तेथे बापुणा काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास खटके माधारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दावून त्यासी गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षितो येता दर्शना. गोपाळ मुकीन बोटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मणी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शिगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याव्रत. समर्थांशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयताते. तेव्हा बाळा बहुला जो काय होता संशयाला तो समर्थांनी निवटीला करुणिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिधले दर्शन निमोण कराला. तुकाराम या पुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला. सेवा करावया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ जाहला. 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देते कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा करावया. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर. धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. उकाजितानंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम. भागुनंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळस खेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदचा रतनलाल पंचगव्हांचा दत्तूलाल. त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाकळीचा. किसनबेल मंडळेकर विठोबा पाटील सावरेकर. हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमविण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कुणाशी न करता जोर रुपाय मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धाणा. हर्ष वाटे देताना का की समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्व श्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण. केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून्यना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नको रे मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका हो बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सहशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन दे कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले.
एका बाईचे निमाले भूत शतचंडित या बनाजी तिडके सांगविकर यांनी केला स्वाहाकर कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे चापट गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसी धर्म कृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वऱ्हाड होता सुखी भाऊ जशी जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली अवदासेने घातली माळकंठी वऱ्हाडाच्या विपुल पिकने टाकिले कश्यपीने पहावले नवे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात वऱ्हाडाची ऐसी दैना समर्थासी पहावेना म्हणून घेतले आपणा कोंडोणी त्यांनी जलात 30 फुटापासून पाया आणिला भरून तेथेच काय हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण सुखसंपन्न पहिल्यापरी वऱ्हाड व्हावा निर्धारी ऐसे चित्तात असल्या तरी या वऱ्हाडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवणे सुखालागी अनुभवावे ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ याचा विचार कराहो गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा कुतर्कासी मुळी न द्यावा ठावा आपुल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी याचा विचारांतरी सर्व काळ कराहो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्मश्रद्धा ही वाघिण केल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभूत अंगणा अभक्ती ही वारांगणा तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाचं सर्वत्र सन्नितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका शत्रुन माना एकमेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वऱ्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विवध हो ती अर्पून गजानना पारायणरूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही हा ग्रंथना कादंबरी ती गजाननाची लीला खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ श्री गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखाध्याय तयाप्रत पद्य रचना ही सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामीराव संकटी त्याच्या घेल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिलेले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाण साध्वी स्त्रीचे वांसफन फेटेल याच्या वाचके निरपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या शुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येईल भूत लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा ऐसे याचे महत्त्व ये भाविकाला प्रचित कुटील दुष्ट जनांप्रत याचा अनुभव येणे नसे माणसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबर खेडी ऐनाथ सखाराम अमळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी माणिक प्रभू तेवीच हा वऱ्हाडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननांचे चरणी म्हणजे तुमची येरधार जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी आता स्वामी दयाघणा तुला येऊ माझी करुणा
दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संतचरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणू ससाचा. समर्था दास गणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज. हे जे मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा दे. जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता गे. शेगावचे मठात काही होते कागदपत्र. ते रत्न साने मजपरत आणूनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला. कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यून आला. मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथिनाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदिला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ते श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांव्रत भवसिंधू तरावया. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्रीगजानन विजय ग्रंथस्य 21 अध्यायः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.